वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर आपण या प्लॅटफॉर्मवर ग्रुप बी एक्झाम आहे, संयुक्त पूर्व परीक्षा जी झाली होती, मागील ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये आलेले PYQ म्हणजे सब्जेक्ट वाईज PYQ आपण घेत आहोत आणि त्याचं संपूर्ण डिटेल अनालिसिस आपण करत आहोत. यामध्ये आपल्याला ट्रिक्स आहेत, लॉजिक आहेत किंवा प्रश्न माहिती नसतानाही प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा याच्या काही ट्रिक्स असतात, लॉजिक्स असतात, ते सुद्धा आपण इथे कव्हर करत आहोत. तर प्रत्येक सब्जेक्ट आपण कव्हर करत आहोत. याआधी आपण बरेचसे लेक्चर सुद्धा घेतलेले आहेत, त्याच्या लिंक आहेत तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील. याशिवाय या चॅनलवर पोस्ट सेक्शन मध्ये आपण दररोज नवनवीन प्रश्नांचा सराव सुद्धा घेत असतो आणि तिथे सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन देत असतो आणि एक आपलं कम्युनिकेशन सुद्धा तिथे आपण करत असतो. तर अशा प्रकारे ही काही ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली. या आधीची ज्या काही सिरीज आपण घेतलेल्या आहेत त्याच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये त्याच्या लिंक तुम्हाला मिळून जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता नोटिफिकेशनसाठी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला युट्यूब कडून ज्या काही नोटिफिकेशन येत असतात त्या नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येतील. शिवाय प्रश्नांचा जो सराव आहे त्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर येतील. तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजच्या भागामध्ये आपण काय करत आहोत तर सायन्स आहे म्हणजेच विज्ञान आहे, या संबंधित प्रश्नांचा सराव आपण म्हणजे PYQ आपण घेत आहोत. प्रामुख्याने आज आपण कोणता पेपर निवडलेला आहे तर कंबाईन ग्रुप बी एक्झाम आहे, जी मी तुम्हाला सांगितलं की जसं 2024चा जो पेपर होता पण 2 फेब्रुवारी 2025ला तो झाला होता, त्यामध्ये आलेले सायन्सचे विज्ञानाचे प्रश्न आपण घेत आहोत. यामध्ये आपण प्रामुख्याने बायोलॉजीचे, केमिस्ट्रीचे आणि फिजिक्स अशा तिन्ही विषयाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. शिवाय तुम्हाला एन्व्हायरमेंटचे प्रश्न सुद्धा यामध्ये दिसतील. कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. तर आपला आजचा विज्ञानातील म्हणजे सायन्स या सिरीज मधला पहिला प्रश्न आहे की जोड्या जुडवा, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 66 आहे. या आधीचे प्रश्न तुम्हाला बाकीच्या सिरीज मध्ये दिसतील. ठीक आहे, यामध्ये फक्त विज्ञानाचे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. इथे आपण बघतो हा जो प्रश्न आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, योग्य उदाहरणासह शेवाळ गट जोडवा. आता शेवाळ गट यावर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे आपण म्हणतो की यामध्ये अलगी आहे त्याबद्दल विचारलेलं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये अलगी म्हणू शकता याला. तर अलगीचे ग्रुप सांगितलेले आहे आणि एकीकडे एक्झाम्पल सांगितलेले आहे. आता शेवाळ गटामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ आणि पिवळे शेवाळ अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. तर उदाहरणामध्ये सांगितलेले आहे सर्गॅसम आहे, बॉड्रिडियम आहे आणि स्पायरोगॅर आहे आणि चौथा ऑप्शन आहे पॉलीसायफोनिया. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला जोड्या जोडवायच्या आहेत, तर कशा पद्धतीने आपण याचं म्हणजे कशा पद्धतीने जोड्या जोडू शकतो ते आपण इथे बघणार आहोत. तर यामध्ये आधी एक PYQ, जेव्हा तुम्ही PYQ अनालिसिस करता तुम्हाला समजेल की या आधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये तो विचारून झालेला आहे. प्री एक्झाम आहे, मेन्स एक्झाम मध्ये त्यामध्ये. तर हिरवे शेवाळ याची जोडी स्पायरोगॅराशी लागते हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हा आधीचा PYQ आहे म्हणून. जर तुम्हाला हिरवे शेवाळ 3 ही जोडी माहिती असेल म्हणजे स्पायरोगॅरा हे माहिती असेल तर तुम्हाला डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सुटते. तर आणखी महत्वाची गोष्ट की तुम्हाला सार्गॅसम याबद्दल माहिती असेल. समुद्रातलं जे शेवाळ असते त्याला आपण सार्गॅसम असं म्हणतो. प्रामुख्याने ते तपकिरी रंगाचं असते आणि समुद्रात मोठ्या प्रमाणावर याचे जाळेच असतात, ज्यामुळे जहाज वगैरे आहे, माशा वगैरे आहेत किंवा बरेचसे जलचर प्राणी आहेत त्यामध्ये अटकतात आणि त्यांचं सुद्धा काय होते, तिथे मृत्यू होतो आणि जहाज सुद्धा त्यामध्ये अटकतात. त्यामुळे जलवाहतूक आहे त्यामध्ये सुद्धा अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे काही ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगते. आता आपण याचं पूर्ण अनालिसिस करू आणि प्रश्नाचं उत्तर काढू. जसं हिरवे शेवाळ हिरवे आहे म्हणजे त्यामध्ये क्लोरोफिल आणि एक क्लोरोफिल असते. क्लोरोफिल मध्ये आपल्याला वेगवेगळे कंटेंट पाहायला मिळतात. त्यामध्ये जसं क्लोरोफिल A आणि B हे जे आहे ते हिरवे शेवाळ यामध्ये असते, म्हणून स्पायरोगॅरा हे त्याचं उत्तर आहे. स्पायरोगॅरा हे एक हिरव्या प्रकारचं शेवाळ आहे. आणखी तुम्हाला डिटेल सांगतेच. तसंच तपकिरी शेवाळ जसं मी तुम्हाला समुद्रातील शेवाळ असं सांगितलं, सार्गॅसम. तर यावरून आपल्या प्रश्नाचं हे 2 जरी तुम्हाला माहिती असले तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, कारण हिरवे शेवाळ स्पायरोगॅराची जोडी लागते, तपकिरी शेवाळ आहे त्याची सार्गॅसमची जोडी लागते आणि यावरून असं एकच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. तर आणखी आपण माहिती घेऊ डिटेलपणे. तर तपकिरी शेवाळ आहे यामध्ये काय असते, फ्ल्युकोझॅन्थिन असते, हे रंगद्रव्य असते. लाल शेवाळ आहे त्यामध्ये फायकोबिलिन्स रंगद्रव्य असते.
म्हणजे त्याचं कंटेन असते. आणि पिवळं शेवाळ आहे त्यामध्ये कॅरोटीन आणि झॅन्थोफिल असते. पिवळं म्हटलं तर लक्षात ठेवा कॅरोटीन आणि झॅन्थोफिल यावर आधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण बघतो पहिली जोडी जी आहे हिरवी शेवाळची सार्गॅसम स्पायरोगॅराशी लागली, तपकिरी शेवाळ सार्गॅसम याच्याशी जोडी लागली. लाल शेवाळ याची जोडी कोणाशी लागते तर पॉलीसायफोनिया याच्याशी लागते. आणि पिवळे शेवाळ आहे त्याची जोडी कशाशी लागते बॉट्रिडियम याच्याशी लागते. बॉट्रिडियम याच्याशी लागते. अशा प्रकारे आपण हे अनालिसिस समजून घेतलं. आता या प्रश्नाबद्दल आणखी तुम्हाला डिटेल माहिती सांगते. वनस्पती सृष्टी आहे म्हणजे त्यामध्ये हा प्रश्न हमखास असतो. त्यामध्ये आपण बघतो की अपुष्प म्हणजे अबीजपत्री वनस्पती आहेत ज्यांना आपण बघतो फुलं येत नाहीत अशा, आणि सपुष्प म्हणजे बीजपत्री ज्यांना फुलं येतात आणि त्यांचे बीज धारणा सुद्धा होते. अशा प्रकारे प्रामुख्याने 2 गट पडतात. आता या गटामध्ये आपण बघतो जसं अपुष्प वनस्पती आहे. अपुष्प वनस्पतीमध्ये सुद्धा 3-4 गट पडतात, ज्यामध्ये अपुष्प वनस्पतीमध्ये कोणते आहेत जसं कवकवर्गीय वनस्पती असतील, जीवाणूवर्गीय किंवा शैवालवर्गीय, म्हणजे अशा प्रकारचे गट त्यामध्ये पडतात. आता त्यामध्ये शैवाल या गटावर प्रामुख्याने इथे प्रश्न विचारलेला आहे ना, जोड्या जुडवा यासाठी. तर शैवाल या गटामध्ये आपल्याला हरित शेवाल, नीलहरित शेवाल, तपकिरी शेवाल आणि तांबडे शेवाल अशा प्रकारचे गट पाहायला मिळतात. तर हे वनस्पती सृष्टी आहे. यावर सायन्सचं आपण एखादं डिटेल लेक्चर घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जसं वनस्पती सृष्टीमध्ये अपुष्प सांगितलं, अबीजपत्री सांगितलं, त्यामध्ये प्रामुख्याने थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असतात. थॅलोफायटामध्येच हा शैवाळ वर्गीय गट आहे आणि थॅलोफायटावर या आधी सुद्धा बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हे जे ग्रुप आहेत जसं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यावर हमखास प्रश्न असतो. तर हे डिटेलपणे आपण एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर आता वनस्पती सृष्टी आहे त्यामध्ये आपल्याला दुसरा जो गट बघितला आपण सपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुलं येतात तो गट त्यामध्ये असतो. यामध्ये प्रामुख्याने अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी म्हणजे बीजी आणि सपुष्प म्हणजे बीजपत्री अशा प्रकारचे 2 गट पडतात. तर हे डिटेल लेक्चर आपण घेऊ. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण अनालिसिस केलं आणि प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 आहे. चला तर मग आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे पैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात. म्हणजे आपल्याला हा प्रश्न रायपनिंग हार्मोनवर विचारलेला आहे. रायपनिंग हार्मोनवर या आधी बरेचसे प्रश्न विचारलेले आहे. PYQ मधून हा प्रश्न तुमचा कव्हर झाला असेल आणि सोपा प्रश्न आहे, सोपा कॅटेगरी मधले आहे, म्हणजे हार्मोन सांगितलेले आहे आणि वनस्पतीवर आधारितच हा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे हार्मोन्समध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात जे ग्रोथ प्रमोट करतात आणि ग्रोथ रिटार्डंट करतात. मग ग्रोथ प्रमोट करणारे म्हणजे काय, वनस्पती वाढीसाठी प्रेरक असणारे असतात ते, आणि ग्रोथ रिटार्डंट म्हणजे काय, जे वनस्पतीमध्ये वृद्धत्व वाढवतात असे हार्मोन्स असतात. अशाच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काहीतरी हार्मोन्स असतात, पण इथे वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे म्हणून आपण वनस्पतीबद्दल डिटेल माहिती पाहू. बघा ऑप्शन मध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहे. ऑक्सिन, जिब्रेलिन, इथिलीन आणि सायटोकाइन अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला काय विचारलंय, फळं पिकवणारे संप्रेरक विचारलेलं आहे, म्हणजे फ्रूट रायपनिंग हार्मोन याबद्दल माहिती विचारलेली आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे इथिलीन जे आहे ते फ्रूट रायपनिंग हार्मोन आहे. बऱ्याच वेळा कच्चे फळं असतात जे तोडणी केल्यानंतर काय होते, आपल्याला माहिती आहे की एक रेस्पिरेशन किंवा तुम्ही रेस्पिरेशन म्हणू शकता, की जसं फळ तोडलं त्याच्यानंतर फळं खराब व्हायला सुरुवात होतात, बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काय होते, जलद काय श्वसन क्रिया होत असतात, एक रेस्पिरेशन रेट वाढत असते आणि ऑक्सिजनची डिफिशियन्सी होत होत त्याच्यानंतर म्हणजे कार्बन डायऑक्साईडची वाढ होऊन त्याच्यानंतर फळ आहे ते खराब होत असते. मग यामध्ये आपण बघतो की काय होते, इथिलीन असं एक हार्मोन आहे जे प्रामुख्याने फळं पिकवण्यासाठी वापरलं जाते. त्याच्यामध्ये वेगळे आता मार्केटमध्ये वेगळे कंटेंट सुद्धा मिळतात, जर इरिथ्रीन वगैरे अशा काही म्हणजे वेगवेगळ्या कंटेंटमध्ये इथिलीन आपल्याला पाहायला मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, इथिलीन. मग चला आता बाकीचे सुद्धा आपण डिटेल अनालिसिस करू, बाकीच्या ऑप्शन मध्ये काय काय सांगितलेले. जसं इथे ऑक्सिन सांगितलेले. ऑक्सिन कशासाठी उपयोगी आहे, तर वनस्पतीच्या वाढीसाठी ते मदत करते. जिब्रेलिन आहे, जिब्रेलिन बियांची उगवण आहे, खोडांची लांबी वाढवण्यासाठी मदत करते. जिब्रेलिन प्रामुख्याने द्राक्षांमध्ये त्याची लांबी वाढवण्यासाठी वापरतात, म्हणून हा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे जो मी तुम्हाला सांगितला. याशिवाय आपण बघतो सायटोकानिन आहे. सायटोकानिन पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजनसाठी मदत करते आणि वृद्धत्व कमी करते. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की इथिलीन जे आहे ते ऑड वन आहे, बाकीचे 3 आहेत ते ग्रोथ प्रमोट करतात, वनस्पती वाढीसाठी प्रेरक असतात. मात्र इथिलीन हे वनस्पती वाढीसाठी प्रेरक नसून त्यामध्ये वृद्धत्व निर्माण करते, म्हणून
आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? इथिलीन आहे. ठीक आहे, प्रश्न समजला तुम्हाला? अशा प्रकारे आपण अनालिसिस करून घेतलं. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे, वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. यामध्ये आपल्याला जोड्या लावा यावर प्रश्न विचारलेला आहे आणि हा सुद्धा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. यामध्ये प्रामुख्याने जे रोग आहेत ते बुरशीवर विचारलेले आहेत. आपण काय करू, यामध्ये अनालिसिस पाहू. वनस्पती रोग कोणकोणते सांगितले आणि रोगकारक कोणकोणते सांगितले ते पाहू. वनस्पती रोग मध्ये सांगितलेले आहे गव्हाची सुकटी काडी, म्हणजे तुम्ही त्याला लूज स्मट ऑफ वीट असं म्हणू शकता. गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, तुम्ही त्याला ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट असं म्हणू शकता. भुईमुगाच्या पानावरील टिक्का तुम्ही टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट म्हणू शकता. हळदीच्या पानावरील टिपका तुम्ही त्याला लिप स्पॉट ऑफ टर्मेरिक असं म्हणू शकता. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता रोगकारक विचारलेले आहेत, त्यामध्ये विचारलेले आहे ट्रॅप्ट्रिना मॅक्युलॅन्स ही एक बुरशी आहे. त्याच्यानंतर सर्कोस्पोरिडम पर्सोनॅटम आहे, उस्टिलॅगो सेगिटम आहे आणि पक्सिनिया ग्रामिनी आहे. तर अशा प्रकारे रोगकारक दिलेले आहेत. तर जे ऍग्रिकल्चर स्टुडंट आहेत त्यांना हा प्रश्न आरामात सुटला असेल, पण बाकीच्यांच्या सोबत यामध्ये काय होऊ शकते तर फसगत होऊ शकते किंवा प्रश्नामध्ये तुमचा वेळ जाऊ शकते. तर ऍग्रिकल्चर स्टुडंटनी हा पटापट सोडला असेल. यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे गव्हाची सुकटी काडी म्हणजे तुम्ही लूज स्मट ऑफ वीट आहे, हा एक कोण डिसीज आहे, म्हणजे तो सीडमध्येच असतो प्रामुख्याने आपण बघतो. याची जर जोडी आपण जोडतो म्हटलं तर याची जोडी जुळते उस्टिलॅगो सेगिटम याच्याशी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे, याच्याशी याची जोडी जुळते. कारण गव्हाची सुकटी काजळी विचारलेला आहे. काजळीच म्हणजे त्याला स्मट असं आपण म्हणत असतो. नंतरचा ऑप्शन आहे यामध्ये आपण बघतो ब, म्हणजे दुसरं स्टेटमेंट आहे गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा. यामध्ये आपण बघतो तांबेरा विचारलेला आहे, म्हणजे पक्सिनिया ग्रामिनी त्याच्याशी रिलेटेड आहे आणि हे सुद्धा एक बुरशी आहे. यामध्ये आपण बघतो की 4 या क्रमांक 4 मध्ये पक्सिनिया ग्रामिनीस दिलेला आहे, हा रोगकारक आहे. याच्याशी गव्हाचा खोडावरील तांबेरा जुळला. त्याच्यानंतर भुईमुगाच्या पानावरील टिक्का आहे, त्याची जोडी सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम आहे, त्याच्याशी जुळते. आणि त्याच्यानंतरचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते हळदीच्या पानावरील टिपका, त्याची जोडी आहे ते टॅफ्रिना मॅक्युलॅन्स याच्याशी जुळते. हे आपण बघतो इथे जे आहेत प्रामुख्याने बुरशीजन्य रोग विचारलेले आहेत. आपल्या ऑप्शन मध्ये आपल्याला 3, 4, 2, 1 असं ऑप्शन पाहिजे आणि असं ऑप्शन असणारा एकच इथे पर्याय आपल्याला मिळतो. प्रश्न क्रमांक 68 उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे होईल. हे काही गोष्टी लक्षात घ्या, जसं टिक्का या बाबतीत जर प्रश्न आला समोर तर सर्कोस्पोरिडियम हा जीनस आहे, हा जीनस प्रामुख्याने लक्षात ठेवा. ज्यावेळेस गव्हावर एखादा रोग आहे त्याच्यावरचा रोगकारक विचारत असतील तर प्रामुख्याने TTC यावरून तो लक्षात ठेवा. तुम्हाला सायंटिफिक नावं आहेत ते लक्षात पाहिजेत. ऍग्रिकल्चर रिलेटेड हा प्रश्न असतो. प्रामुख्याने ग्रुप बी एक्झाम आहे त्यामध्ये ऍग्रिकल्चरशी रिलेटेड प्रश्न 2-3 प्रश्न तरी पाहायला मिळतात. प्रामुख्याने सायंटिफिक नाव आहेत त्याच्यावर प्रश्न असतो, म्हणजे असतोच. तर या प्रश्नाचा अनालिसिस आपण घेतला. आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आरोग्यशास्त्र या टॉपिकवर विचारलेला आहे. आता आरोग्यशास्त्र यामध्ये आपण बघतो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत TT, BCG, जपानी एन्सेफॅलायटिस आणि पीतज्वर अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर TT आता मी तुम्हाला याचं थोडक्यात अनालिसिस करून सांगते. याचं उत्तर आहे BCG. आता BCG ची लस आहे ते सगळ्यांना माहितीच असते. तर बघा, तर आता बाकीचे सुद्धा ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते. BCG म्हणजे काय होते, बॅसिलस काल्मेटी ग्लुरिन असं आपण त्याला म्हणू शकतो. समोर तुम्हाला आयोग लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकते, याचा लॉंग फॉर्म काय तर माहिती पाहिजे. आणि BCG लस प्रामुख्याने लहान मुलांना देण्यात येते. क्षयरोगापासून त्याचं काय होईल म्हणजे प्रोटेक्शनसाठी BCG लस देण्यात येते. तर यामध्ये TT सुद्धा आहे. TT म्हणजे टिटॅनस टॅक्झॉइड आपण असं म्हणू शकतो. धनुर्वात आहे त्याच्याशी संबंधित ही लस असते. आणि त्याच्यानंतर आणखी आहे जपानी एन्सेफॅलायटिस, हे जी आहे मेंदूवर सूज येत असेल त्याच्याशी संबंधित ही लस असते. आणि पीतज्वर येलो फ्लेवर तुम्ही म्हणू शकता, विषाणूजन्य आजार आहे त्याच्याशी संबंधित ही लस असते. तर प्रामुख्याने आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. यातली कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते तर BCG ही लस आहे ते त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 BCG हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, समजला प्रश्न. अशा प्रकारे थोडक्यात आपण काही अनालिसिस केलं. आता पुढचा प्रश्न पाहू. बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो.
बरोबर आहे. काय प्रश्न विचारत आहे की बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. ठीक आहे. तर कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? मानवी शारीरिक जो कचरा असतो मेडिकल संबंधित हा प्रश्न आहे. त्यामध्ये आपण बघतो की जसं आता मी तुम्हाला पूर्ण अनालिसिस करून सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे पिवळी पिशवी. पिवळी पिशवी असते त्यामध्ये प्रामुख्याने मानवी ऊतक आहे किंवा शरीराचे अवयव आहेत किंवा प्राण्यांचे अवयव आहेत किंवा ड्रेसिंग जे मटेरियल असते आपल्याला दवाखान्यामध्ये जे काही ड्रेसिंग मटेरियल आहे प्रामुख्याने ते कोणत्या पिशवीमध्ये टाकतात? तर पिवळ्या पिशवीमध्ये टाकतात. बाकीच्या पिशव्या आहेत जसं तुम्ही दवाखान्यामध्ये बघितले असेल लाल पिशवी, निळी पिशवी, पिवळी पिशवी आणि पांढरी पारदर्शक पिशवी अशा प्रकारच्या पिशव्या असतात. तर लाल पिशवी याचा उपयोग कशासाठी होत असतो? प्लॅस्टिक आहे किंवा युरिन जे पदार्थ आहे ज्या काही डिस्पोजेबल वस्तू असतील म्हणजे विघटनशील वस्तू असतील त्या त्याच्यामध्ये असतात लाल पिशवीमध्ये. नंतर निळी पिशवी आहे त्याच्यामध्ये काय असते? काच असते. काचाशी संबंधित काचेच्या बाटल्या वगैरे दवाखान्यामध्ये वापरतात. ते जे प्रामुख्याने आपल्याला कुठे कोणत्या पिशवीमध्ये टाकायला सांगतात किंवा टाकता येते निळी पिशवी त्याच्यासाठी असते. त्याच्यानंतर पांढरी पारदर्शक पिशवी असते. त्यामध्ये काय असते? पारदर्शक का असते ती? कारण की त्याच्यामध्ये सुया असतात किंवा सुईची टोकं वगैरे असतात, ब्लेड असतात, धारदार वस्तू असतात, ते पांढऱ्या पारदर्शक पिशवीमध्ये टाकतात. अशा प्रकारे हे थोडक्यात अनालिसिस तुम्हाला सांगितलं. आता आयोग अशा पद्धतीने आणखी प्रश्न विचारू शकते जे जनरल अवेअरनेस सर्वांना माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी त्यामध्ये प्रामुख्याने कशासाठी म्हटलं? तर जे काही शारीरिक कचरा आहे म्हणजे मानवी शारीरिक कचरा आहे त्याच्यासाठी पिवळी पिशवी वापरतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं अनालिसिस केलं. चला तर आता समोरचा प्रश्न पाहू. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? जर तुम्ही आहार घेत असाल आणि तुमच्यामध्ये प्रोटीनची कमतरता आहे म्हणजे प्रथिनांची कमतरता आहे तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा रोग होण्याची शक्यता असते? तर त्यामध्ये प्रामुख्याने जसं आपण बघतो मी तुम्हाला आता सुरुवातीला ऑप्शन पाहू जसं वातरोग, मधुमेह, क्वॉशिओकर आणि पार्किन्सन्स. यामध्ये प्रामुख्याने कुठला रोग होण्याची शक्यता असते? क्वॉशिओकर. तुम्ही त्याला मॅरास्मस आणखी एक प्रकार आहे मॅरास्मस असे 2 रोग असतात जे प्रोटीनची कमतरता यामुळे होत असतात. तर इथे आपण बघतो की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? क्वॉशिओकर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण हे प्रथिनांच्या कमतरतेमुळे होत असते. मग आता प्रथिनांची कमतरता झाली तुमच्या शरीरामध्ये तर याचे काय सिम्पटम्स आहेत? तर याचे सिम्पटम्स असे आहेत की क्वॉशिओकर जर तुम्हाला झाला असेल तर पोट फुगणे किंवा केस गळणे किंवा शरीरावर सूज येणे अशा प्रकारचे सिम्पटम दिसायला लागतात प्रामुख्याने आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. तेच तुम्ही मॅरास्मस म्हटलं तर त्यामध्ये काय होते? तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो पण तुमच्या शरीरावर सूज येत नाही. तुम्ही अशक्त होत जाता दिवसेंदिवस पण सूज वगैरे येत नाही. मात्र क्वॉशिओकर मध्ये तुम्हाला सूज पाहायला मिळते, केस गळणे वगैरे अशा प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात. आता केस गळणे काय याच्याशी संबंधित आहे? तुमच्या नखांवर सुद्धा त्यांचा परिणाम दिसतो. केसमध्ये काय असते? केराटिन नावाचं प्रोटीन असते. ठीक आहे. नखामध्ये सुद्धा काय असते? प्रोटीन असते. आता तुमच्या शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता आहे त्यामुळे त्याचे इफेक्ट त्यावर दिसतात. तर आता बाकीचे सुद्धा ऑप्शन त्याचं सुद्धा आपण अनालिसिस करू. ऑप्शन मध्ये आपल्याला वात रोग सांगितलेले आहे. वात रोग मध्ये त्यामध्ये युरिक ऍसिड आहे किंवा वृद्धत्व याच्याशी संबंधित आहे. सूज येत असेल शरीरावर तर वात रोग त्याच्यामुळे होत असतो. म्हणजे वात रोगामुळे त्या गोष्टी आपल्याला आपल्या शरीरावर जाणवायला लागतात. ठीक आहे. मधुमेह आहे. मधुमेह आपल्याला प्रामुख्याने माहिती आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये होत असतो. आणि पार्किन्सन्स हा रोग नवीन असेल बहुतेक लोकांना माहिती नसेल. हा एक न्यूरोलॉजिकल रोग आहे आणि मेंदूत डोपामाइनची जर कमतरता होत असेल तर त्याच्याशी रिलेटेड हा रोग आहे त्याला आपण पार्किन्सन्स असं म्हणतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं थोडक्यात अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल की क्वॉशिओकर हे आहे म्हणून. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आशा करते मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे असं समजूनच मी पुढे जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. सस्तन प्राण्याची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. आता सस्तन प्राण्याबद्दल विचारलेलं आहे म्हणजे मॅमल्स बद्दल विचारलेलं आहे. तर मॅमल्सचे कॅरेक्टर कुठले कुठले आहेत त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आता ऑप्शन पाहू. ऑप्शन मध्ये सांगितलंय अंगावर केस असतात. दुसरं हृदयाला 3 कप्पे असतात. तिसरं ऑप्शन आहे मादी स्तनग्रंथी मादीमध्ये मध्य स्तनग्रंथी असतात आणि ड मध्ये सांगितलेले आहे काही सस्तन प्राणी अंडी घालतात. अशा प्रकारे कॅरेक्टर सांगितलेले आहे. ठीक आहे. तर या कॅरेक्टरमध्ये आता आपल्याला माहिती पाहिजे मॅमल्स जे असतात मॅमल्सच्या हृदयाला 3 कप्पे नसून हृदयाला 4 कप्पे असतात म्हणजे 4 चेंबर ऑफ हार्ट असते. आणि यामध्ये आपण बघतो डावे नीले डावे आलिंद, उजवे नीले उजवे आलिंद अशा प्रकारे असते. तर
हृदय यावर मी डिटेल लेक्चर घेणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता इथे अंगावर केस असतात, सस्तन प्राण्याच्या अंगावर केस असतात, हे ऑप्शन कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे. आणि हृदयाला 3 कप्पे नसून 4 कप्पे असतात, तर लक्षात ठेवा 4 चेंबर ऑफ हार्ट असते. त्याच्यानंतर मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, हे पण आहे. दुधाच्या ग्रंथी असतात. आणि ड ऑप्शन आहे, काही सस्तन प्राणी अंडी घालतात. हो, प्लॅटिबस आहे, एकिडना याच्यासारखे काही सस्तन प्राणी आहेत, ते अंडी सुद्धा घालतात. ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देत नाहीत. ते काय करतात? अंडी घालतात आणि नंतर मग त्यापासून त्यांची पिल्लं होतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अनालिसिस बघितलं. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये 3 स्टेटमेंट आहेत, ते बरोबर आहेत. जसं अंगावर केस असतात, नंतर मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, आणि ड ऑप्शन आहे, काही सस्तन प्राणी अंडी घालतात. म्हणजे अ क ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हे दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अनालिसिस बघितलं. आता पुढचा प्रश्न घेऊ. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण. याआधी विचारलेल्या आयोगाने काय विचारलेलं आहे, की मासे कोणत्या वर्गात मोडतात, असा प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला सांगितलं सुद्धा की पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात आणि त्याचे काय कॅरेक्टर आहेत. म्हणजे आता पुढे आयोग काय गेला, तर पुढे गेला प्रश्नांच्या. तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, कॅरेक्टर दिलेले आहेत आणि मग नंतर ऑप्शन दिलेले आहेत. कॅरेक्टरमध्ये सांगितलेलं आहे की पहिलं विधान सांगते, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे. ठीक आहे. मासे आहेत, तर मासे तुम्हाला उभयचर आहेत का? ते नाही, पाण्यातच राहतात, म्हणून ते ॲक्वॅटिकच आहे, ॲक्वॅटिक इन नेचर आहे. बरोबर आहे. मग ते पाण्यातलीच जीवन पद्धती आहे, ते जमिनीवर जिवंत जगू शकत नाही. ठीक आहे. दुसरं आहे, त्यांच्या हृदयाचे 3 कप्पे असतात. बघा, आता पहिल्या ऑप्शन मध्ये सुद्धा हृदयावर प्रश्न विचारलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा. तर माशांमध्ये हृदयामध्ये किती कप्पे असतात? 2च कप्पे असतात. एक डावे निलय आणि एक उजवं आलिंद, असं तुम्ही, म्हणजे सॉरी, यामध्ये एक आलिंद आणि एक निलय असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर यामध्ये 2च कप्पे असतात आणि त्यांच्यामध्ये जे अशुद्ध, म्हणजे शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो, म्हणून त्यांच्यामध्ये 2च असतात. त्याच्यानंतर हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. आणि चौथं विधान आहे, त्यांच्या शरीरावर खवले असतात. ते 4 विधाने दिलेली आहेत. आता तुम्हाला सांगितलं त्यांच्या हृदयाला 3 कप्पे नसतात, म्हणजे तुम्ही ब एलिमिनेट करा. ब कुठे कुठे आहे? ब आपल्याला चौथ्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसते, तर ते एलिमिनेट केलं. मग तुम्हाला माहिती आहे ते शीतरक्ताचे प्राणी आहेत, त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे तर ऑप्शन पाहिजेच, म्हणजे ड तर पाहिजेच. म्हणजे अ क ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अनालिसिस केलं. तर आता जे काही आहे प्राण्यांचं वर्गीकरण, यावर डिटेल लेक्चर वाटल्यास आपण घेऊ, कारण प्राणी वर्गीकरण यावर हमखास प्रश्न असतात म्हणजे असतातच. तर ग्रुप बी एक्झामला ते हमखास व्हायला मिळतात. तर ते आपल्याला डिटेल शिकायचं आहे, त्यावरचे पूर्ण पीवायक्यू वगैरे सगळ्या गोष्टी कव्हर सुद्धा करायच्या आहेत. म्हणूनच म्हणते की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी, म्हणजे समोर येणाऱ्या व्हिडिओसाठी काय करा, तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला समोर येणारे लेक्चर सुद्धा त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील. तर चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे प्राणी वर्ग, यावर आधारित हा प्रश्न आहे. हायड्राच्या प्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. आता हायड्रा हा एक प्राणी आहे आणि प्रामुख्याने आपण बघतो तो लहान गोड्या पाण्यातील प्राणी आहे. आता त्याच्या शरीरावर म्हणजे त्या काय शरीरावर निमॅटोब्लास्ट नावाच्या पेशी असतात आणि ह्या काय असतात, त्याच्यामध्ये असे सुईसारखी रचना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पेशींमध्ये काय असते, एक विकर असते, तुम्ही त्याला म्हणू शकता, म्हणजे विष असते, विकर नाही सॉरी, तुम्ही म्हणू शकता विकर म्हटलं, विष असते. त्या विषाचं नाव काय असं विचारलेलं आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितली. यामध्ये त्याचं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसं ग्लुटाथिओन आहे, हिप्नोटॉक्झिन आहे, मॅलाथिओन आहे आणि कोणतेही विष सापडत नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले. तर यामध्ये लक्षात ठेवा, हिप्नोटॉक्झिन आहे ते या हायड्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं, गोड्या पाण्यातील प्राणी आहे, त्याच्या शरीरावर निमॅटोब्लास्ट नावाच्या पेशी असतात आणि त्या मग त्यांचे सुईसारखी अशी रचना असते आणि त्याच्यातून ते विष सोडते आणि ते विष सोडल्यामुळे काय होते, लहान कीटक ते पकडण्यासाठी ते विष कामात पडते. ते विष सोडल्यामुळे त्यांना काय होते, पॅरालिसिस सारखा झटका येतो आणि ते थोडा वेळ काय होतात, असे पॅरालिसिस मध्येच राहतात आणि त्याच्यानंतर हायड्रा काय करून टाकतो, त्याला खाऊन टाकतो. म्हणून हे विष त्याच्या जीवनासाठी, म्हणजे जीवन जगण्यासाठी निसर्गाने दिलेली त्याच्यासाठी एक देणगी आहे, जेणेकरून तो त्याची उपजीविका पूर्ण करू शकेल. ठीक आहे. तर हे हायड्राच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की प्राणी वर्ग आहे, त्यामध्ये डिटेल प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक वर्ग आहे त्यावर प्रश्न विचारलेले आहेत.
तुम्हाला बाकीचे मला जे ऑप्शन माहिती आहे त्यामध्ये सांगतो. मॅलाथिओन ते एक कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचं आपण बघतो की ते स्वतःच एक विषय असं म्हणू शकतो. मानवी किंवा इतर म्हणजे कीटकांसाठी. तर मॅलाथिओन हे मानवनिर्मित कीटकनाशक आहे. ते निसर्गतः निर्माण होत नाही असं काही ऑप्शन आहे. आणि ग्लुटाथिओन याबद्दल मला थोडक्यात माहिती नाही. तर आपण बघतो आता पुढचं ऑप्शन बघू. तर यामध्ये सांगित प्रश्न आहे ब्रॉन्झ केमिस्ट्रीवर आधारित हा प्रश्न आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूंचा मिश्र धातू आहे. इथे आपल्याला मिश्र धातू विचारलेला आहे. म्हणजे काय विचारलेलं आहे बद्दल विचारलेलं आहे. अलॉय म्हणजे तुम्हाला माहिती असेल मेटल प्लस मेटल म्हणजे धातू आणि धातू मिळून जे काही बनते ते अलॉय असते. त्याला मिश्र धातू आपण असं म्हणतो. आता यामध्ये संज्ञा दिलेल्या आहेत सीयू आणि एसन. कॉपर म्हणू शकता आणि टीन म्हणू शकता. लक्षात ठेवा एसनला टीन म्हणतात. ठीक आहे. कॉपर आणि झिंक आहे. कॉपर आणि पीबी म्हणजे तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच पीबीला लीड असे सुद्धा म्हणतात. आणि कॉपर आणि निकेल आहे. निकेल कशासाठी असतं लक्षात ठेवा, चमक येण्यासाठी निकेल वापरत असतात. कुठल्याही धातूमध्ये जर निकेल असेल तर त्यामुळे त्याला चमक येत असते. अशा प्रकारे ब्रॉन्झ या धातूबद्दल विचारलेलं आहे. तर ब्रॉन्झ यासाठी आपलं म्हणजे कांस्य हे कोणत्या दोन मिश्र धातूंपासून बनलेलं आहे असा प्रश्न आहे. सोप्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे कॉपर म्हणजे तांबे प्लस कथिल म्हणजे टीन ज्याच्यासाठी एसएन ही संज्ञा वापरतात. तर तांब्याचं 88% कंटेंट घेऊन आणि कथिलाचं 12% कंटेंट घेऊन कांस्य हा धातू तयार केला जातो. म्हणून आपण बघतो ब्रॉन्झ कशापासून बनलेला आहे, तांबे आणि कथिल म्हणजे कॉपर आणि एसएन तुम्ही असं म्हणू शकता. ही संज्ञा लक्षात ठेवा एसएन, कारण समोर प्रश्न आयोग विचारू शकते. तर अशा प्रकारे आपण अनालिसिस केलं. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग रिकाम जागा म्हणून करतात. आता जिओलाइटवर प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. उत्प्रेरक तुम्ही ते कॅटॅलिस्ट म्हणू शकता. वंगण म्हणजे तुम्ही त्याला लुब्रिकंट असं म्हणू शकता. रंगबंधक त्याला मॉर्डंट असे म्हणतात. आणि मिश्र धातू इथे अलॉय विचारलेला आहे. अशा प्रकारे आता रासायनिक उद्योगांशी रिलेटेड प्रश्न आहे म्हणजे जिओलाइट यावर प्रश्न विचारलेला आहे. जिओलाइट काय आहे तर ते तुम्हाला सांगते. एक प्रकारचं खनिज आहे जे पेट्रोलियम उद्योगामध्ये प्रामुख्याने वापरतात. जिथे क्रॅकिंग झालेली असेल अशा ठिकाणी जिओलाइट हे वापरतात. आता हे कशासाठी वापरतात, काय म्हणून वापरतात हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा यामध्ये जसं ऑप्शन मध्ये सांगितले उत्प्रेरक आहे का, वंगण आहे का, रंगबंधक आहे का किंवा मिश्र धातू आहे का. तर ते एक कॅटालिस्ट म्हणून वापरतात म्हणजे उत्प्रेरक म्हणून वापरतात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या म्हणजे SCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. यामध्ये अणुभार दिलेला आहे त्यांनी H म्हणजेच हायड्रोजन 1, C म्हणजे कार्बनचं 12 आणि O ऑक्सिजनचं 16. अशा प्रकारे अणुभार दिलेला आहे म्हणजे किती अणू आहेत म्हणून. ठीक आहे. यामध्ये आपण ऑप्शन बघतो. तर ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे A मध्ये 1 ग्रॅम, 2 मध्ये 2 ग्रॅम, 3 मध्ये 4 ग्रॅम आणि 4 मध्ये 30 ग्रॅम. आता यामध्ये आपण बघतो की याच्या काहीतरी गोष्टी आहेत, याच्याशी संबंधित काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला क्लिअर करते. फॉर्मल्डिहाइड SCHO म्हणजे H2 आपण हायड्रोजन असं म्हणू शकतो. तर 1 मोल आहे SCHO पासून 1 मोल हायड्रोजन मिळतो. म्हणजे आपण बघतो 1 मोल याच्यापासून 1 मोल हायड्रोजन मिळत असेल तर 2 मोल पासून 2 मोल हायड्रोजन मिळत असेल म्हणजे 2 SCHO पासून 2 हायड्रोजन मोल मिळत असेल तर आपण बघतो यामध्ये इथे काय सांगितलंय हायड्रोजनचे वजन म्हणजे हायड्रोजनचा मोलर मास जर आपण बघितला तर 2 ग्रॅम आहे आणि 2 मोल हायड्रोजन बरोबर किती होतात तर 2 गुणिला 2 म्हणजे 4 ग्रॅम असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 ग्रॅम हे आहे. त्या सोप्या भाषेत असं लक्षात ठेवा 1 मोल SCHO पासून 1 मोल हायड्रोजन मिळते, 2 मोल SCHO पासून 2 मोल हायड्रोजन मिळते. तर इथे काय प्रश्न विचारलेला आहे की 2 मोल पासून किती मिळणार आहे तर 2 मोल हायड्रोजन पासून 2 गुणिला 2 म्हणजे 4. अशा प्रकारे 4 ग्रॅम तुम्ही म्हणू शकता. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघतो तर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने चूक बरोबर ते सांगा. असा प्रश्न विचारलेला आहे. काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्यामधून आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. दुसरं आहे सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. आणि तिसरं स्टेटमेंट आहे जैविक पदार्थामध्ये
फक्त नायट्रोजन असतो. आता मी तुम्हाला इथे काही ट्रिक सांगणार आहे. सुरुवातीला प्रश्नाचं उत्तर सांगते आणि नंतर ट्रिक काय ते सांगते. आता यामध्ये आपण बघतो सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. आता हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत तर बरोबर आहेत. तिसरं स्टेटमेंट काय सांगते, जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. आता जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजनच असतो का? नाही. जैविक पदार्थामध्ये कार्बन सुद्धा असतो, हायड्रोजन सुद्धा असतो, ऑक्सिजन आणि सल्फर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तिसरं स्टेटमेंट आपलं चूकच पाहिजे. म्हणजे एलिमिनेट जर आपण केलं तर काय होते, तिसरं आणि चौथं ऑप्शन आपलं कटून जाते. राहतात कोणते, पहिलं आणि दुसरं. तर पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबरच आहे. सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत रूपांतर होते, हे तर माहिती असायला पाहिजे. म्हणून ते एक ऑप्शन सुद्धा गेलं. मग अशा प्रकारे राहिलेलं उत्तर काय आहे आपलं 2. तर 2 हे आपल्या प्रश्नाचं म्हणजे बरोबर, बरोबर आणि चूक. पहिलं विधान बरोबर, दुसरं विधान बरोबर आणि तिसरं विधान चूक. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2. आता ट्रिक आणि लॉजिक काय आहे यामध्ये, ज्या वेळेस आयोग आहे पॉलिटीच्या संबंधित असे प्रश्न येत असतात, जसं फक्त, सर्वाधिक किंवा एक्स्ट्रीम वर्ड वापरले जातात किंवा खूपच कमी अतिशयोक्ती असे वर्ड वापरले जातात की फक्तच आहे किंवा एवढंच आहे, अशा प्रकारे अतिशयोक्ती असणारे जे वर्ड वापरले जातात त्यामध्ये आयोग फसगत करण्याचा प्रयत्न करत असते. बऱ्याच वेळा आकड्यांच्या बाबतीत सुद्धा असं होत असते. तर तुम्ही प्रश्न अनालिसिस व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी अशा ट्रिक्स आणि लॉजिक्स असतात ते कामात पडतात. म्हणून लक्षात ठेवा, जसं फक्त आहे किंवा सर्व आहे, ते जास्तीत जास्त असे शब्द वापरले जातात. तर अशा शब्दांवर आपलं काय असायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे. त्यामुळे बारीक निरीक्षण सुद्धा पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न कव्हर केला. आता समोर आपण पाहतो पुढचा प्रश्न आहे, what kind of waves are produced in a cylinder containing a liquid by moving its piston back and forth? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर त्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? द्रव असलेल्या सिलेंडरच्या बाबतीत प्रश्न आहे आणि पुढे मागे अशा प्रकारे हालचाल सांगितलेली आहे, वर खाली नाही. लक्षात ठेवा, पुढे मागे अशी हालचाल सांगितलेली आहे. जेव्हा पुढे मागे अशा प्रकारची हालचाल असते त्यामध्ये कोणत्या वेव्स तयार होत असतात? तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे अनुतरंग वेव्ह जे आहेत, म्हणजे अशा प्रकारचे तरंग निर्माण होत असतात. जेव्हा आपण वर खाली अशा प्रकारचे वेव्ज म्हणतो त्यावेळेस म्हणजे एखाद्या दिशेला परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस ते द्रवांची हालचाल जी आहे ते वर खाली होत असते, त्यावेळेस त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे म्हणतो. आणि जसं प्रकाश किरण आहे, जसं आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळते तो आपल्या जमिनीपर्यंत येते, म्हणजे त्याची हालचाल कशी होते तर वर खाली होते ना, कारण सूर्यापासून आपण असं विचार केला तर ते वर खाली होते म्हणजे त्या ट्रान्सव्हर्स वेव्ह झाल्या. म्हणून प्रकाश किरणांना काय म्हणतात की ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतात. जसं दोरीवरील तरंग आहेत तर त्यांना सुद्धा काय म्हणतात तर एक ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. पण इथे आपल्याला पुढे मागे अशी हालचाल सांगितलेली आहे. जसं ध्वनी तरंग असतात, आपण बोलतो, आपण बोलल्यानंतर काय होते, जे तरंग निर्माण होतात त्यांना आपण ध्वनी तरंग असे म्हणतो. आणि जे ध्वनी तरंग असतात त्यांची हालचाल सुद्धा कशी होत असते, पुढे मागे होत असते. म्हणजे एखादा ध्वनी आपला तो याच्यातून निघणार, मग तो समोरच्या जे काही पार्टिकल्स असतील त्याच्यावर आदळेल, नंतर तो रिटर्न येईल आणि पुढे मागे अशी अशी त्याची हालचाल असते. म्हणून अनुतरंग म्हणतात त्याला, लॉन्जिट्युडिनल वेव्ह असे म्हणतात. आता वेव्हज आहेत त्या प्रामुख्याने आपण बघतो भरपूर प्रकारच्या आहेत. प्रामुख्याने ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडिनल यावर प्रश्न पडतातच. म्हणून तुम्हाला ध्वनी तरंग हा चॅप्टर आहे, त्याच्यानंतर प्रकाश आहे, त्यावर डिटेल माहिती पाहिजे. प्रकाशामध्ये तर खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारलेले आहे. ग्रुप बी एक्झाम मध्ये हमखास असतात. राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. ग्रुप सी एक्झाम आहेत तर म्हणजे एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये प्रामुख्याने यावर प्रश्न पडतात. तर इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत, लक्षात ठेवा. फिजिक्स मधले ध्वनी आणि प्रकाश. ठीक आहे. तर आता आणखी एक महत्वाचं चॅप्टर आहे, त्यामध्ये जसं विद्युत चुंबकीय हे एक चॅप्टर आहे, त्यामध्ये ते सुद्धा महत्वाचं आहे. तर त्यावर आता आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आपण बघतो की प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय वर्णपटलामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? म्हणजे असा कुठला प्रकाश आहे जो तुमच्या डोळ्यांनी दिसते त्याची तरंग लांबी विचारलेली आहे. आणि हा एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, कारण याआधी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मानवी डोळ्यांनी दिसणारी जी काही एक तरंग लांबी आहे ती किती दरम्यान आहे? तर आपल्याला माहिती आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या दरम्यान आहे.
वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. एलिमिनेशन करून तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. इथे मीटर सांगितलेलं आहे. आता ऑप्शन क्रमांक 2 मध्ये मीटर सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की तरंग लांबी मीटर मध्ये मोजतात का? नाही. ते नॅनोमीटर एक तर मग मिलीमीटर यामध्ये मोजतील, मीटर मध्ये मोजू शकत नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 तर तसाच आहे. बघा, तर महत्वाची गोष्ट मानवी डोळ्याने दिसणारे रंग आहे तो 400 नॅनोमीटरला तुम्हाला जांभळा रंग दिसतो. जसं जसं तुम्ही पुढे पुढे जात राहा, जसे नॅनोमीटर वाढत जाईल तसं त्याची काय होते सुद्धा वाढत जाते. जसं लाल रंग तुम्हाला 700 नॅनोमीटरवर दिसेल. तर अशा प्रकारे आणखी बऱ्याच प्रकारचे वेव्ज असतात. जसं आपण बघतो रेडिओ वेव्ह आहे, मायक्रोवेव्ह आहे, इन्फ्रारेड आहे, दृश्य प्रकाश ज्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आणि अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत किंवा एक्स रे आहे, गॅमा रे आहे, यावर हमखास आयोग प्रश्न विचारते. तर हे तुम्हाला डिटेलपणे माहिती पाहिजे. कोणते एक्स रे, गॅमा रेवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहे, अल्ट्राव्हायोलेट रे त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांच्या अनालिसिसवरून तुम्हाला काय सांगते की कुठले प्रश्न आहे ज्यावर आयोग प्रश्न विचारतो, प्रश्नांचा कल कसा आहे, प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे, आणि कुठल्या टॉपिकवर प्रामुख्याने प्रश्न विचारतात, कुठल्या टॉपिकवर तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जास्तीत जास्त भर देऊ शकता, ते तुम्हाला एक अनालिसिस मधून समजते. याशिवाय आजूबाजूची माहिती सुद्धा समजते. आणि प्रश्न जर तुम्ही अनालिसिस केले तर प्रश्नांच्या अनालिसिस मधून तुम्हाला एक सराव होतो आणि परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटसाठी त्याचा वापर होतो आणि हमखासच तुम्ही इतरांपेक्षा जास्त मार्क घेता. अशा प्रकारे आपण PYQ अनालिसिस केलं. अशा प्रकारे बाकीचे सुद्धा लेक्चर आपण कव्हर केलेले आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, यामध्ये तुमच्या काही अडचणी आहेत का, काही प्रश्न आहेत का, तुमचे काहीही गोष्टी असो तुम्ही बिंदासपणे, सजेशन असो किंवा ऑब्जेक्शन असो, काहीही गोष्ट असो तुम्ही कमेंटमध्ये बिंदासपणे सांगू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अधिकच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला अधिकची माहिती आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.